राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पक्षाच्या संदर्भात घेतलेली भूमिका जी आहे त्या संदर्भात स्पष्टीकरण केलेलं आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार सुनील भुसारा सर आहेत। भुसाराजी, खरं तर उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार जे तुम्ही सगळेजण एकत्र होता एका पक्षामध्ये, नंतर पार्टीमध्ये स्प्लिट झालं, त्यानंतर त्यांनी आता अचानकपणे स्वतःची राजकीय भूमिका ही का घेतली या संदर्भातली स्पष्टीकरण जे आहे ते एका पत्राद्वारे मांडलं। त्यांनी त्या पत्रात लिहिलं आहे की खरं तर मी राजकारणात अपघाताने आलो आणि तरुण होतो म्हणून मला संधी मिळाली, असा त्या पत्रामध्ये त्यांचा उल्लेख आहे। नाही, तरुण ते होते म्हणून संधी मिळाली असा जर आपण इतिहासात गेलो तर राजेंद्र पवार हेही तरुण होते, त्यांचे दुसरे बंधू आहेत तेही तरुण होते, पण दादांना संधी देण्याचं काम पवार साहेबांनी त्या ठिकाणी केलं आणि बाकीचे बंधू आहेत ते उद्योग व्यवसायामध्ये सक्रिय आहेत। त्यामुळं अपघात वगैरे असं काही म्हणता येणार नाही, ते म्हणणं शेवटी ठरणार नाही। पत्र कुणी लिहिलं आहे हे शोध घ्यावा लागेल, कारण दादा असं म्हणू शकत नाही, परंतु ज्या पद्धतीने विचारांची फारकत दादांनी काही लोकांमुळे घेतलेली आहे त्यामुळे अशा गोष्टी आता घडत आहेत हे नाईलाजाने म्हणावं लागतं आहे। दादा तसे नाहीत, खरं दादा हे स्पष्ट वक्ते आहेत, परंतु त्या सगळ्या पत्रामध्ये जर साहेबांचा उल्लेख झाला असता तर ते अजून पत्र चांगलं झालं असतं। जनता डोळ्याने बघते आहे। स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबच परवा बोलले की आमच्यासोबत येणाऱ्यांनी आमच्या रंगामध्ये ते रंगलेले आहेत, त्यामुळे विचार देण्या घेण्याचा काही विषय येत नाही आणि त्यामुळं दादांनी जे काही पत्र लिहिलं आहे ते त्या ठिकाणी लागू होत नाही विचारांच्या बाबतीमध्ये। आणि दादांच्या भूमिका ज्या 2 जुलैपूर्वी ते मांडत होते त्यामध्ये एक प्रकारचा कॉन्फिडन्स होता, तो आता दिसत नाही आता आम्हाला। खरं तर तुम्ही म्हणताय कॉन्फिडन्स वगैरे नव्हता, परंतु राष्ट्रवादीची जडणघडण जी आहे ती संपूर्ण शरद पवार आणि अजित पवार ह्या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांसोबतच संपूर्ण राष्ट्रवादीची जडणघडण झालेली आहे। अजित पवार यांना वेळोवेळी शरद पवार यांनी मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे आणि त्या संदर्भातलं वक्तव्य सुद्धा अजित पवारांनी केलं, परंतु पत्रात कुठे काही नाही। दादांना मुलासारखं साहेबांनी जपलेलं आहे हे मी तुम्हाला पुन्हा सांगण्याची गरज नाही, आपल्याला माहिती आहे। दादांनी चांगले कामं केले हे बद्दल दुमत नाही, पण दादांच्या काही चुका झाल्या असतील त्यासुद्धा पवार साहेबांनी पोटामध्ये घेतलेल्या आहेत, ते वेळोवेळी माफ केल्या आणि दादांना संधी दिली परत कधी त्यांनी दादांना त्यांनी डावललं नाही किंवा दादांनी जे म्हटलं की मी त्यांच्या पोटी जन्माला नाही वगैरे, तर तसं काही साहेबांच्या कृतीनं दिसलं नाही। परंतु ज्या पद्धतीने पत्रामध्ये आता उल्लेख करण्यात आला की शीर्षत्व नेतृत्वाच्या संदर्भात आता काही एकेरी उल्लेख किंवा अर्थात टोकाचं बोलणं आता थांबवलं पाहिजे, पक्षातल्या सगळ्याच लोकांनी ते थांबवलं पाहिजे, विरोधकांशी बोलताना वैयक्तिकरित्या टीका करू नये असं त्यांनी एक समजपत्राद्वारे केलं। नाही, दादा स्वतःही त्या बाबतीमध्ये दादांकडनं अपेक्षाच नव्हती। मागच्या काळात देखील दादांकडनं वक्तव्य आली 2 जुलैनंतर, दादांकडनं अपेक्षा नव्हती ती। दादा आमचे फायर ब्रँड नेते त्या ठिकाणी होते, त्या काळामध्ये आम्ही एकत्र होतो आणि आम्ही दादांना या राज्याचा भावी मुख्यमंत्री म्हणून पाहत होतो, त्यामुळं दादांकडनं अपेक्षा नव्हती की ते असं काही साहेबांबद्दल बोलतील किंवा त्यांच्यासोबत जे गेले आहेत की जे दादांना कधी लाईक करत नव्हते, जे दादांच्या विरोधामध्ये होते, दादांच्या सोबतच्या माणसांना बिलकुल जवळ उभं करत नव्हते, त्या दादांच्या बाजूला बसून दादांच्या कानगोष्टी बोलतात, तर आम्ही जेव्हा समोरून बघतो तर आम्हाला आश्चर्य वाटतं, हसू येतं की काय आहे की जे दादांनी ज्यांचं आयुष्यभर दादांचा तिरस्कार ज्यांनी केला ते आता दादांच्या मागे पुढं लाखोटीपणाचं काम करत आहेत। खरं तर आता तुम्ही बोलता बोलता एक महत्त्वाचं विधान केलं की आम्ही दादांना भावी मुख्यमंत्री म्हणून त्याच रूपाने पाहत होतो, मग आता महायुतीमध्ये देखील दादा सातत्याने मुख्यमंत्री होणार या चर्चा ज्या काही रंगतात या आता फक्त चर्चात राहणार का की त्याचं काही पुढे त्याचं वास्तवात रूपांतर होणार? 100% भाजपाचा ज्यांनी नारा दिला या राज्यामध्ये ते दादांना मुख्यमंत्री करतील असं मला वाटत नाही आणि म्हणून मी दादांना त्या ठिकाणी नेहमीच या भूमिकेपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत होतो। एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री केलं आहे ते कुठल्या परिस्थितीमध्ये केलं हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे, त्यामुळं आता त्याबद्दल भाष्य करणं मला वाटतं हे थोडंसं अतिशयोक्तीपणाचं ठरेल। एक चांगलं नेतृत्व दादांच्या रूपाने राज्याला लाभलं होतं, परंतु आता ज्यांच्यासोबत ते गेले आहेत तिथे त्यांना फार काही वाव मिळेल, संधी मिळेल असं आम्हाला तरी वाटत नाही। खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। हे होते आमदार सुनील भुसारा जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार आहेत आणि आता त्यांनी उघडपणे या अजित पवार यांनी लिहिलेल्या पत्राच्या संदर्भात आपली उघडपणे भूमिका मांडली आहे की अजित पवारांनी पत्रामध्ये शरद पवार यांचा खरं तर उल्लेख केला पाहिजे होता, कारण की शरद पवार यांच्या तालमीत घडलेले अजित पवार आहे आणि वेळोवेळी शरद पवारांनी अजित पवारांना मार्गदर्शन केलेलं आहे, त्यामुळे शरद पवारांचं नाव घेणं खरं तर आम्हाला अपेक्षित होतं, परंतु तसं झालं नाही, त्यामुळे
त्यामुळे हे आमचे फायर ब्रँड लीडर असलेले अजित पवार असे का झाले असा सवाल देखील जो आहे तो आमदार सुनील भुसारा यांनी आपल्याशी बोलताना उपस्थित केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेशसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.